पुढच्या घडामोडीकडे नाशिकमधील खड्डे बुजवण्यास अखेर सुरुवात झालेली आहे। 4 जणांच्या मृत्यूनंतर नाशिक महापालिकेला जाग आली। कुंभमेळ्यानिमित्तानं शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आलेत आणि त्यामुळेच या रस्त्यांवर वारंवार अपघात होत होते। आतापर्यंत यात 4घांचा मृत्यू झालाय। जीवघेण्या खड्ड्यांनी शहरातील 4 जणांचा जीव घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला खडबडून जाग आली आहे। महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यास आजपासून सुरुवात केली आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील महत्त्वाचे सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले। त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार अपघात होत असून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। सर्वात आधी मार्च महिन्यात प्रभाकर निकम यांचा अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता। त्यानंतर 6 जूनला सातपूर परिसरातील सातमावली चौकात रस्ता खोदल्यानं माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाला। पुढे 25 जुलैला 66 वर्षीय दीपाली बेळे यांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला। खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने दीपाली बेळे 39 दिवस रुग्णालयात होत्या, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। त्यानंतर 28 जुलैला निलेश कोतकर या 40 वर्षीय व्यावसायिकाचा नाशिकच्या एक्सप्लो पॉइंट चौकात खड्डा चुकवताना अपघात झाला होता। त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। रस्ते अपघाताच्या या 4 घटनांमुळे नाशिक शहरात सध्या संतापाची लाट पसरली होती। या संतापाचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनाही सामना करावा लागला। नागरिकांनी रोष व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन यांनाही जाग आली। त्यानंतर काल महाजनांनी अधिकाऱ्यांना झापलं। मंत्र्यांनी झापल्यानंतर अधिकाऱ्यांनाही मग शहरातले खड्डे दिसले। अखेर आजपासून शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे। 4 जणांच्या मृत्यूनंतर खड्ड्यांवर आता मलमपट्टी होतीये। त्यामुळे आपली व्यवस्था किती सुस्तावली आहे हे तुम्हाला नाशिकच्या प्रकारावरून लक्षात येईल।